श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक 21 आणि 22 रोजी मद्य विक्री आणि मांस विक्री बंद ठेवावी अशी मागणी वारकरी मंडळाने केली आहे। 22 जानेवारी 2024 हा दिवस भारतीयांसाठी खूपच महत्त्वाचा असून तो ऐतिहासिकही आहे। कारण प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती प्रतिष्ठापना अयोध्या येथे करण्यात येणार आहे। त्यामुळे 21 आणि 22 जानेवारी या 2 दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात मांसाहार व दारू विक्री बंद करण्यात यावी असं आवाहन सुधाकर महाराज इंगळे यांनी केलं आहे। 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे श्रीराम प्रभूंच्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना केली जात आहे। देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी त्या दिवशी उपवास करण्याचा संकल्प केलेला आहे। त्यामुळे भारतातील व महाराष्ट्रातील सर्वच भाविकांनी एक संकल्प करावा की त्या दिवशी आपण सात्विक आहार घ्यावा आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही ईमेलद्वारे निवेदन दिलेलं आहे की 21 आणि 22 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये मांसाहार व दारू विक्री पूर्णपणे बंद करावी। 22 तारखेला दुपारी भजन कीर्तन प्रवचन कथा करून उत्सव साजरा करावा। हा राष्ट्रीय उत्सव झाला पाहिजे असे प्रयत्न करावेत असंही सुधाकर महाराज इंगळे यांनी यावेळी नमूद केलं आहे।